भरपूर खुश आहेत. आमच्या आजच्या आचारी यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, ज्यांनी आमच्यासाठी स्पेशल जेवण आज बनवलं. रामकृष्ण पाटील दादा, त्यांचे आपण आभार व्यक्त करू. तसेच अरविंदजी म्हात्रे साहेब, त्यांचं मी विशेषतः आभार व्यक्त करेन, कारण या दुपारच्या संपूर्ण जेवणाची व्यवस्था अरविंदजी म्हात्रे साहेबांच्या वतीने करण्यात आली, जे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफीज देखील पुरस्कृत झाला. अंपायर्स आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये, सो विनंती असेल की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. ग्लास बॉल कटर टाकला रोहितने. डॉट बॉल निर्माण रोहित सुरुवात करतो. उडवला बॉल. बॉल निर्माण आता समोरच्या दिशेने चालला. वेदांत आहेत लॉंग ऑनला. बॉल फुल केला जातो आणि सिंगल नॉक धमाक झाला बॅटर निलेश पाटील. निलेश आणि केतन मुकादम ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे की पॉवर प्लेचे षटक आगे. पॉवर प्ले मध्ये रोहित आपल्याला गोलंदाजी करताना दिसतो. नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन हॅमर केलं मुकादमने. बॉल चालला डीप कव्हरला आणि फटका चांगला जरूर होता, बट प्लेसमेंटचा अभाव होता असंच वाटलं, कारण डीप कव्हरला आउटफील्ड थोडी स्लो, त्याचा बेनिफिट फिल्डिंग टीमला मिळतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि स्कोर कार्ड या 2चा साख्याने टीम टोटल आता 3 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची गोष्ट मॅटर सर्वात जास्त करतो तो पॉवर प्ले, कारण पॉवर प्ले जर ज्याही टीमच्या बाजूने येतं तीच टीम आपण पाहिलं की त्या इनिंग मध्ये डॉमिनेट करते आणि त्याचमुळे पॉवर प्ले इथे आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न या दोन्ही ओपनर्सचा नक्कीच असेल. फुल टॉस, स्वीपचा फटका, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय खाली क्षेत्र, जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. केतन मुकादमचा बॅट मधनं येतोय हा पहिला खणखणीत चौकार. आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सर्वमान्य अरविंदजी म्हात्रे साहेबांचा. फार मोठे योगदान साहेबांच्या स्पर्धेकरिता लागलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज, त्यानंतर आज जेवणाची व्यवस्था देखील साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली. ऑन साइडला फटका, बॉल आताही गॅप मध्ये काऊ कॉर्नरला जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे येतो हा सलगचा दुसरा चौकार. स्टार्ट दरम्यान चांगलाच आहे आणि केतन मुकादमची हीच खास बात रागलेली आहे की आज ओपनर नेहमीच तो डॉमिनेटिंग क्रिकेट खेळतो. पॉवर प्ले फोडण्याचा त्याचा प्रयत्न नेहमीच रागलेला आहे आणि आजही ते काम त्याने केलं, कारण पहिल्या षटकामध्ये 2 चौकार त्याचा बॅटमधनं आलेत. आता क्रॉस लाईन खेळायचं होतं. हाना सुरू आहे आणि अखेरता नकारलं तिथे निलेशनं. डॉट बॉल दरम्यान येतो. निलेशने देखील तिथे पाहिलं की बॉल फील्ड जरा चान्स जर घेतला असता तर रनआउटची शक्यता नक्कीच होती. येतो हा निर्धाव आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये फर्स्ट बॅटिंग करत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 विदाउट लॉस टीम फर्स्ट 83 गावदेवी स्पोर्ट्स वेगळं. अजूनही इजरा म्हणून पागले इथं 4 ओव्हरचा खेळ लागला आणि पहिल्या षटकासाठी जी वेळ लागली त्याची ही माहिती मी पोहोचवतो. पहिल्या षटकासाठी जी वेळ लागलेली आहे योग्य वेळेवरती पहिलं षटक समाप्त झालं. दुसरं षटक आता हर्ष पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. बघा चला पिंपलगड टीम वेळ कमी का. बादशाह 11 पिंपलगड संघ खेळतोय. बिभीषणजी पाटील साहेब म्हणजे अर्थातच बादशाह भाई यांच्या नावाने ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार
सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांच्या अगदी जवळच्या निकटवर्ती बिभीषणजी पाटील साहेब त्यांच्या नावाने टीम आहे आणि त्यांचे सुपुत्र ॲज अ विकेट किपर आणि या टीमचे कॅप्टन रॉबर्ट पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉल दरम्यान लॉंग द ग्राउंड आता चालला वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर तिथे वेदांत येतोय. बॉल फुल केला जातोय आणि सिंगल मिडल सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला 12 वरती. आणि स्पर्धेकरिता देखील सर्वोपरी सहकार्य आम्हाला सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचं लाभलेलं आहे कारण त्यांच्याच सुपुत्राच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहत आहात. सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आहे. बॉल दरम्यान आता लॉंग ऑफला चालला फिल्डर रोहित तिथे हलकी मिसफील्ड झाली आणि तोपर्यंत चान्स घेतलाय डबलला बॅटर्सने. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि 2च्या सहाय्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड. रन्स बनतात ते आपण पाहिले. मागील सामना देखील असं वाटलं की 66 पुरेशा आहेत, सारंगाव टीम डिफेंड करेल असं वाटलं जरूर, बट दुसऱ्या बाजूने काय जबरदस्त कामगिरी दाखवली टीम जयदुर्गा सुरईने आणि स्पेशली पियुष पाटील काय खेळला आज. बॉलर बॅकस्ट्रोक होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल डिलिव्हर केल्यानंतर चांगली फिल्डिंग दरम्यान हर्ष पाटीलची पाहायला मिळाली आणि इथे देखील सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. आतापर्यंत दोन्ही बॅटर्सला बांधून ठेवलं. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे या पहिल्या 2 षटकांमध्ये सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी होत आहे आणि त्याचमुळे मोठे फटके येत नाहीयेत. अजूनही 3 चेंडू लागलेत या दुसऱ्या षटकामध्ये. आता फुल टॉस पडला. बॉल दरम्यान आता चाललाय काऊ कॉर्नरला, गॅप तिथे फार मोठी आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्वांनी अध्यक्ष केतनजी तरे साहेब त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्यांचंही महत्वाचं योगदान या स्पर्धेकडे राखलेलं आहे. आता बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येतात, कॅच ड्रॉप आणि निलेशला जीवन दान देणं आता किती महागात पडेल कारण या परिस्थितीमध्ये ही सहज सोपी झेल पकडता आली नाहीये फिल्डरला. आणि आता ही कॅच किती त्रास देईल, ही जी मिस्टेक केली आहे ती मिस्टेक किती टोचेल कारण या परिस्थितीमध्ये ही कॅच इतकी अवघड नव्हती. कॅच पकडायलाच हवी होती बट आता गडबड झाली. आता फुल टॉस, ओढ कॅच, ओढ कॅच. या आधी एक सोपी कॅच ड्रॉप केली बट त्यात नंतर काय जबरदस्त कॅच पकडली आहे आणि फिल्डरने देखील ही गोष्ट सांगितली की सस्ती चीजों का हम शौक नहीं रखते. विचार करत होता की हे काय झालं. बघा फर्स्ट ऑफ ऑल ही कॅच ऑन स्क्रीन दाखवली जाते. फुल टॉस होता, ऑन साइडला फ्लॅट बॉल चालला होता बट रस्त्यामध्ये फिल्डर बैठला. काय जबरदस्त कॅच पकडली. एका क्षणाला तोही विचार करत असेल की ही कॅच मी पकडली. ज्या प्रकारे ही कॅच पकडण्यात आलेली आहे, सोपी कॅच सोडली, अवघड कॅच पकडली. म्हणून तर मी म्हटलं ना की सस्ती चीजों का शौक नाही रखते हो. आता गोलंदाज आला, गोलंदाज यज्ञेश जोशी आणि कॅच देखील त्यानेच पकडली. आय थिंक निलेशला जीवनदान दिलं. एका बाजूने एक काम चांगलं देखील केलं, एक काम खराब देखील केलं. आता कोणती गोष्ट चांगली असेल, कोणती गोष्ट वाईट असेल त्याचं उत्तर तर या ओव्हर मध्येच मिळणार आहे. यज्ञेश जोशी या तिसऱ्या षटकामध्ये. वेळ जास्त चालला, पिंपलगड टीम घाई करा. तिसरं षटक यज्ञेश जोशी. पहिलाच बॉल यष्टांचा वेध. मागील ओव्हर मध्ये कॅच सोडली होती पण त्याची भरपाई मी स्वतःच करेन हे इथे दाखवून दिलंय. यज्ञेश जोशीला मिळेल सफलता झटका
हा लागला दुसरा. केलं बॉल चाललाय डीप खबरला गॅप फार मोठी आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. विजेंद्रचा बॅट खेळ आपण पाहत असतो ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि 70 टीम्सला एकत्रित करण्याचं काम केतनजी तरे साहेबांनी केलं आणि अगदी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे ज्यांच्या माध्यमातून फार मोठे योगदान स्पर्धेसाठी मिळालंय. मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफीज त्याचप्रमाणे आज जे चविष्ट जेवण आम्ही खाल्लं सर्वांसाठी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं असे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय अरविंदजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. यानंतर होणारा सामना टीम वीर तानाजी दापोडे ए आणि जोगेश्वरी जुनांदुर्की दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉप साठी यायचं. मी स्कोर कार्ड पोहोचवतो. टीम टोटल जर आपण पाहिली सध्याच्या घडीला 28 वरती आहे. 2 चौकार आले जर आपण पाहिली या ओव्हरमध्ये. विकेट जरूर आली बट 2 चांगले फटके देखील त्यानंतर आलेत. फुल टॉस स्मॅश केलं लॉंग ऑफ आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 3 तिसरा चौकार. शेतकरी संघटना ब्रँड अरविंदजी म्हात्रे साहेब अगदी थोड्याच वेळात त्यांचं शुभ आगमन देखील या स्पर्धेमध्ये होणार आहे. सर्वोपरी सहकार्य ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरिता दिलं आणि नेहमीच एकविरा ग्रुपच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे देखील राहिलेत आणि थोड्याच वेळात त्यांचं आगमन देखील होणार आहे. स्विच हिटचा फटका जबरदस्त फटका आणि आलाय हा सलगचा चौथा चौकार. 4 खेळ आणि अजून एक खेळ लागला येत्या 12 चेंडूंचा.
चला थांबू नका, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि फोर्थ ओव्हरला सुरुवात करा. खर तर जर आपण पिंपळगडची टीम पाहिली, टॅलेंटची कोणतीही कमी नाही आहे. टॅलेंटेड प्लेअर भरपूर सारे या टीम मध्ये आहेत आणि पिंपळगडचा ऑल ओव्हर मी प्रत्येकी टीमला पाहतो. प्रत्येकी टीम मधनं जर सिलेक्टिव्ह चेहरे घेऊन एक टीम बनवली तर हा संघ देखील जबरदस्त काम करू शकतो, यात मात्र कोणती शंका नाही आहे. कारण एकूण एक टॅलेंटेड प्लेअर याही गावामध्ये आहेत आणि या संघामध्ये जर आपण पाहिलं तर जर आपण विचार केला तर हर्ष दिसतोय, वेदांत दिसतोय, रॉबर्ट स्वतः असेल तो देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. त्यामध्ये रोहित असेल, त्यामध्ये त्यातल्या त्यात अक्षय जोशी याचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. एज लागली आहे बट विकेट कीपर रॉबर्ट मिस्टेक झाली, आउटसाइड एज होती. कॅच जर पकडली असती ना तर शुअरली मी सांगू शकतो की कुठेतरी 10 ते 15 रनचा फरक नक्कीच पडला असता. बट दरम्यान ही जी मिस्टेक आता केली आहे ही किती त्रास देईल. यात निलेशची जेव्हा कॅच ड्रॉप झाली त्यानंतर नेक्स्ट ओव्हरमध्येच त्याची विकेट आली. आता इथेही कॅच ड्रॉप झाली आहे, यात नंतर काय घडेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, रिव्हर्स स्वीप, शॉर्ट थर्डला बीट केलं, बॉल चालला गलीमधनं, बाउंड्री लाईनचा बाहेर येतोय चौकार. स्वीपचा फटका आणि जबरदस्त फटका, चौकार दरम्यान इथे आला. आणि आज विजेंद्र देखील काय खेळी करतो. महत्वाची गोष्ट की जर या क्रीडांगणाची परिस्थिती आपण पाहिली, वाऱ्याचा प्रवाह जर आपण पाहिला तर रायटी बॅटरसाठी अनुकूल आहे, बट वाऱ्याचा इम्पॅक्ट आम्हाला नाही जाणवत. ही गोष्ट विजेंद्रने देखील या मॅच मध्ये दाखवली आहे. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतो, सिंगल दरम्यान मिळेल आणि सिंगलचा सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचल 42 ऑन द बोर्ड, 42 धाबा स्कोर कार्ड वरती. अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्याकरिता सर्वांनी सुमित शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन होणार आहे, ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा देखील पाहत आहोत. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र, युथ आयकॉन, युवा नेतृत्व सुमित शेठ म्हात्रे साहेबांचं अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. बॉल दरम्यान फील्ड केला जातो आणि सिंगलच्या साक्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचल 43 वरती. अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत, येते दोन चेंडू आणखीन आहेत. बट हरीशने चांगली गोलंदाजी केली आहे. आणि यष्टांचा वेध, विकेट, क्लीन बोल्ड, महत्वाची विकेट. हेच तर मी सांगितलं की जेव्हा निलेशची कॅच ड्रॉप झाली तेव्हा त्याची विकेट देखील लवकर आली. इथे देखील या ओव्हरमध्ये विजेंद्रची कॅच ड्रॉप झाली आणि त्याची विकेट क्विक सेशन मध्ये आता काढली हर्षने. झटका आता लागला हा तिसरा. विकेट आणखीन एक आली. आता बॅटर दाखल झाला क्रमांक 5 वरती, बॅटर भावेश थळे आणि स्वतः ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि स्वतः एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. भावेश थळे क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता आला आणि फिनिशिंग टच देण्याची जिम्मेदारी आता आहे. What a shot! No look stroke. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिळतील किती? एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. आमच्या क्रीडांगणावरती गोवे टीमची ती स्पर्धा होती आणि तिथे मी एक नाव दिलं होतं भावेशला की इंटरनॅशनल क्रिकेट में एबी डिविलियर्स है तो वेले के पास भावेश तले. त्या स्पर्धेमध्ये असेच काही फटके भावेश खेळला होता.
आणि हा फटका देखील पहा. सध्या सगळीला बॉबी देखील डगआउट मध्ये पाहतो की भावेश जेव्हा बाहेर येईल तेव्हा नक्कीच त्याच्याकडनं टिप्स घेईल की कशा प्रकारे असे फटके खेळतात. ज्या प्रकारे हा फटका आलाय, नो लुक स्ट्रोक, चौकार आलाय आणि खेळही समाप्त झाला. आणि 4 ओव्हरचा अखेरचा टीम टोटल 47 आणि 1 ओव्हरचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. चला पिंपळगड टीम अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 47 बनवला त्याला आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ राखला. टीम वीर तानाजी दापोडे आणि टीम जुनांदुर्की, दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. आणि मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून आतापर्यंत असा सामना आपण पाहिला की 4 ओव्हरचा खेळ झाला पण एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. पण त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आतापर्यंत या इनिंग मध्ये टोटल 9 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. 9 चौकार आलेत आणि त्यातपैकी 5 तर विजेंद्रचा बॅटमधून आले होते. अक्षय जोशी, चला सुरुवात करा अंतिम ओव्हरला. अक्षय आला, अक्षयचा पहिलाच बॉल, हुकचा फटका देखील आला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतात बट यज्ञेश जोशीने सांगितलंय ना की अशा कॅचेस आम्ही पकडतच नाही. ज्या प्रकारे ही कॅच ड्रॉप झाली आहे, याआधी एक अशी कॅच पकडली की जिथे आम्ही विचारात पडलो की भाई कॅच पकडली कशी, आणि आता अशी कॅच ड्रॉप केली तर आता देखील आम्ही विचारात पडलो की कॅच ड्रॉप झाली कशी. सध्या अशा घडीला या गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात की अवघड वाटणारी झेल देखील पकडली जाते आणि अवघड वाटणारा झेल देखील ड्रॉप होतो आणि हेच झालं इथं. चेंडू अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये इथे 5 बाकी आहेत आणि हा बॉल कुठे टाकायचा होता. एखादा व्हॉलीबॉल प्लेअर दुसऱ्या प्लेअरला बॉल जसा पास करतो तसा बॉल पास केलाय अक्षयने विकेट कीपरला. आणि या इनिंग मधला हा पहिला एक्स्ट्रा बॉल देखील पडला. बघा षटकाराचा पण उल्लेख केला की षटकार आला नाहीये पण पहिला एक्स्ट्रा आता पडलाय. आता आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला षटकार या इनिंग बॅटिंग टीमचा. तिसरे पंच जोडले जातील, हाईट चेक केली जाईल. थर्ड अंपायर, थर्ड अंपायर लवकर लवकर आपण या. आणि निर्णय आलेला आहे, इट्स अ बीमर. आणि 2 बीमर पडले त्या ओव्हर मध्ये, म्हणजे आता बॉलर देखील रिप्लेस करावा लागेल. आणि आता रोबर्ट पाटील रमानाला उर्वरित 5 चेंडू टाकण्याकरिता.
आणि सध्या सगळीला भावेश थळे जा बॅटनं खेळतोय ती बॅट आणण्यासाठी भावेश 200 किलोमीटर लांब गेला होता अलिबागला आणि रात्री ती बॅट घेऊन आला आणि त्या बॅटचा जादू सध्याच्या घडीला ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला म्हणजे खरं तर बॅटचा जादू नाहीये बॅटरचा जादू आहे ज्या प्रकारे तो बॅटिंग करतो आता हा देखील फ्री हिट असेल आणि तो फ्री हिट देखील उडवला फिल्डर येतात तिथे कॅच पकडली जाईल फ्री हिट बॉल वरती कॅच झाली कंप्लीट जरूर बट 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील सध्याच्या घडीला आता देखील रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आता रिव्ह्यू घेण्यात जेव्हा आला मी सरप्राईज झालो की रिव्ह्यू घेतला का रिव्ह्यू अनसक्सेसफुल वैभव दादा म्हात्रे राज दादा म्हात्रे त्यांचं देखील आगमन झालेलं आहे आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे ते देखील शेतकरी संघटनेचे सदस्य आहेत आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आणि स्कोर कार्ड जर आपण बघल्या सध्याच्या घडीला आहे 60 वरती आणि चेंडू आणखीन लागले ते 4 पडल्यानंतर भाऊ खाली लागला येतोय निर्धाव निर्धाव चेंडू दरम्यान येतोय 2 बिमर अक्षयने टाकले त्यानंतर उर्वरित चेंडू टाकण्यासाठी रोबोटला यावं लागलं आणि सध्याच्या घडीला त्याने 2 चेंडू चांगले टाकलेत बट हा बॉल चाललाय फिल्डरच्या दिशेने बट चान्स नाहीये फिल्डरला हा बॉल देखील गॅप मध्ये एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार या टीम जुनान दुर्के आणि टीम वीर तानाजी दापोडे आणि या हंगामामध्ये फर्स्ट टाइम वीर तानाजी दापोडे आपल्याला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे 29व्या स्पर्धेमध्ये कदाचित 30व्या स्पर्धेमध्ये देखील असू शकतं बॉल हवेमध्ये आहे लॉफ्टेड ड्राईव्ह आज भावेश थळेला थांबवणं अवघड आहे हा 360 प्लेअर वेगळाचा आणि किती कडक फटका थळेचा बाटमाना चौकार राज म्हात्रे मंचावरती आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात आणि सर्वोपरी सहकार्य त्यांचं देखील आहे कारण या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था आपल्याला त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आपले मी विशेषतः आभार व्यक्त करतो पण सध्या सगळीला भावेश थळे थांबत नाहीये आणि हा फुल टॉस मिस केला आणि स्वतःवरतीच नाखुश असेल आता भावेश कारण या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता येतो निर्धाव आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला पहिल्या सत्राचा आणि पहिल्या सत्रामध्ये भावेश थळेच्या तुफानी खेळीच्या जोरावरती रन्स बनवण्यात आलेले आहेत 68 आणि 69चा टार्गेट सेट केला टीम फसवाई 70-80 गावदेवी स्पोर्ट्स वेगळे टीम अगेन्स्ट टीम बादशाह 11 पिंपलघर टॉस आपण करूया दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर आणि पिंपलगड संघ आपल्याला विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आणि सलामी जोडी पाठवायची आहे
थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाची वाट अगदी आपण पहिल्या दिवसापासून पाहत होतो, आमचे चीफ गेस्ट आणि ज्यांचा गौरवार्थ ज्यांचा सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहात, भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र, युवा दमदार नेतृत्व, युथ आयकॉन सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालं, ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहत आहात. आणि खरं तर ज्यांचं नेतृत्व ज्यांचं मार्गदर्शन देखील आम्हाला या स्पर्धेकरिता लाभलं, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांचे शुभ आगमन झालं. आणि साहेबांचं मी आमच्या संपूर्ण एकविरा ग्रुप हायवे दिवेसा वतीनं सुमित शेठ म्हात्रे चषक 2026 मध्ये साहेबांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि दादांची नेहमीच क्रिकेटवरती स्पेशल नेहमीच फार मोठा प्रेम राखला आणि हायवे दिवे टीम वरती देखील प्रेम राखला. आणि त्याच प्रेमा खातीर आज अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. साहेबांच्या समवेत सन्माननीय अलंकार दादा पाटील साहेब, त्यांची महत्वाची उपस्थिती तुम्ही मंचावरती पाहू शकतात. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चला सलामीची जोडी पाठवा. आपण टॉस देखील करूया. मी दोन टीमच्या कॅप्टनला मंचावरती बोलवतो, आपण यायचं. टीम जुनादुर्गेचे कॅप्टन, टीम दापोडेचे कॅप्टन. मी सर्वांनी सुमित शेठ म्हात्रे साहेबांनाच विनंती करणार आहे, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस आपण करायचा आहे. कॉइन्स एका बाजूला सुमित शेठ म्हात्रे चषक 2026, दुसऱ्या बाजूला स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ एकविरा ग्रुप हायवे दिवे. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत आणि टॉस देखील कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम दापोडेने जिंकला नाही, गीतेश फक्त निर्णय क्षेत्ररक्षण. टॉस कंप्लीट झाला. टॉस दापोडे टीमने जिंकला आणि निर्णयदारांनी फिल्डिंगचा घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम जुनादुर्गीला. सामन्याकडे देखील आपण वळणार आहोत. टार्गेट जो सेट करण्यात आलेला आहे 69 चा चेज कंप्लीट करायचा आहे. आणि एकविरा ग्रुपचे आमचे सर्व सदस्य आहेत, मी त्यांना विनंती करते आपण मंचाजवळ येऊन थांबायचं आहे. दुसऱ्या सत्राला देखील आपण सुरुवात करूया. बॉबी भोईर तयार होतो या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर वेदांत पाटील आणि त्यांचा समवेत सलामीसाठी बॅटर अक्षय जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. 69 चा चेज आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया. दुसऱ्या सत्राला प्रारंभ. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. आणि साहेबांच्या माहितीसाठी देखील नक्कीच सांगेल, सध्याच्या घडीला टीम बादशाह 11 पिंपलगर संघ खेळतो आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम फसवाई 70-80 गावदेवी स्पोर्ट्स वहळे टीम खेळत आहे. आणि पहिलाच बॉल मिसफील्ड झाली आहे आणि मिसफील्डच्या जोरावरती बॉल जाईल डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. ज्यांचा आम्हाला लाभलेला आहे आणि ज्यांच्या नावानेच आपण ही स्पर्धा पाहत आहात, सर्वांनी सुमित शेठ म्हात्रे साहेबांची महत्वाची उपस्थिती आपण मंचावरती पाहू शकतात. साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात. स्वीपचा फटका खेळायचा होता, अपील बट तिथे सहमती नाहीये पंचांची. लेग बाईज चा स्वरूपामध्ये सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. स्कोरकडे आता 5 वरती आपल्याला पाहायला मिळतो.
नेहमीच खरं तर जे कार्य गेले कित्येक वर्ष धर्मवीर चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा हीच ईश्वर सेवा ज्यांनी मानली असे सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र आणि आपल्याच पिताश्रींच्या पावलांवरती पाऊल ठेवून आज युवांना मार्गदर्शन करणं असो त्यानंतर समाजसेवा करणं असो प्रत्येकी गोष्टीमध्ये नेहमी ज्यांचा पुढाकार लागला असे सुमित म्हात्रे साहेबांना आपण मंचावरती पाहू शकतात. कारण मित्रांनो खरं तर समाजसेवेमध्ये आणि सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे मित्रांनो आज पैसा खूप साऱ्या जणांकडे आहे पण देण्याचं दातृत्व फार कमी जणांकडे आहे आणि ते दातृत्व खरं तर सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांकडे भरपूर आहे आणि गेले कित्येक वर्ष आपल्या ग्रामीण विभागासाठी नेहमीच आपल्या भूमिपुत्रांसाठी झटणारा चेहरा म्हणजे सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब आहेत आणि त्यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे साहेब आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. कारण सांगण्यासारखी देखील गोष्ट आहे दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला द्यायला हवं तो मोर्चा देखील थांबला होता बट लोकसभेमध्ये पुन्हा एकदा तो आवाज उचलण्याचा काम आपले लोकसभेचं प्रतिनिधित्व सध्याच्या घडीला जे करतात सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांनी पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरती शहानिशा केली साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे यावरती आवाज उचलणारा चेहरा देखील सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबच होते आणि अनेक असे भरपूर सारे काम साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेले आहेत आणि जेव्हापासून खरं तर आणि या षटकाच्या समाप्तीनंतर आपण एक विशेष मेगा सत्कार देखील करणार आहोत. अनेक भरपूर सारी खरं तर जेव्हापासून साहेब खासदार बनलेत अनेक कामं साहेबांनी केलेली आहेत आणि नक्कीच ती कामं मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार देखील आहे. यॉर्कर सन्मान देण्यास अगदी भाग पडलं बॅटरला परफेक्ट यॉर्कर डॉट बॉल दरम्यान येतोय. बॉबी भोईर हा देखील युवाच गोलंदाज आहे बट भरपूर चांगल्या स्पर्धांचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि एक खेळाडू म्हणून तुमचं वय किती आहे ते कधीच महत्वाचं राहत नाही की तुमच्याकडे सामन्यांचा किती अनुभव आहे तुम्ही सामने किती खेळतात. आणि निर्णय दरम्यान पंचांचा तिथे आलेला आहे हाईट जास्त आहे तिथं त्यामुळे नो बॉलचा इशारा देखील आला आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट देखील असेल आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो 12 ऑन द बोर्ड 12 धावा स्कोर कार्ड वरती नेक्स्ट बॉल फ्री हिट. बॉबी भोईर या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बॉबीने ज्या गिफ्ट मध्ये रन्स दिलेले आहेत ना त्या आपण जर काउंट केलं तर 7 आतापर्यंत गिफ्ट मध्ये आहेत आणि कटरचा वापर पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेतो डॉट बॉल दरम्यान येतो पण टार्गेट चांगला सेट केला कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 69 इट्स गुड टोटल आणि त्यातल्या त्यात जर गोलंदाज चांगली सुरुवात मिळवून देतात तर आणखी भर पडते. आता देखील कटरचा वापरलो व फुल टॉस होता बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये येतोय हा निर्धाव अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 12 धावा आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावली नाहीये टीम पिंपळगरनं. आपण एक विशेष मेगा सत्कार दरम्यान करणार आहोत आज अगदी वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला भेट देण्याकरिता ज्यांची महत्वाची उपस्थिती लागलेली आहे असे सर्वांनी सुमित म्हात्रे साहेबांचा आपण मेगा सत्कार करणार आहोत. मी संपूर्ण एकविरा ग्रुपला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शाही सत्कार दरम्यान करायचा आहे ज्यांचं फार मोठं मार्गदर्शन फार मोठे योगदान या स्पर्धेकरिता आम्हाला लाभले आपल्या सर्वांचे लाडके युथ आयकॉन युवा दमदार नेतृत्व सर्वांनी सुमित म्हात्रे साहेबांचा मेगा सत्कार आपण करीत आहोत. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या सर्वांनी सुमित म्हात्रे साहेबांचा. आम्हाला अलंकारजी पाटील साहेबांचे देखील लाभलेला आहे आणि त्यांचाही शाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. सामना सुरू करायचा
सन्माननीय अलंकारजी पाटील साहेबांचा देखील शाही सन्मान निर्माण केला जातो. आज त्यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईड ऑफ स्टंप बॉल होता आउटसाइड एज आणि विकेट कीपरने कोणतीही मिस्टेक केली नाहीये. झेल पकडला जाईल, सफलता इथे मिळेल. झटका लागला हा पगला. अलंकारजी पाटील साहेबांचा शाही सन्मान निर्माण केला जातो. साहेबांच्या माध्यमातून देखील महत्वाचं सहकार्य आम्हाला स्पर्धेकरिता आहे. साहेबांचा देखील शाही सन्मान केला जातो. चेक. अंपायर्स फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आज यांचे महत्वाची उपस्थिती आहे. सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो, साहेब आपण या स्पर्धेविषयीचं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रथम तर एकविरा ग्रुप हायवे दिवा व हायवे दिवा गावातले सर्व नागरिक जे आमच्यावरती प्रेम करतात त्यांचा मी सर्वप्रथम खूप शुभेच्छा देतो त्यांना आणि धन्यवादही व्यक्त करतो. तुमचा प्रेम हे मामांवरती राहिलेलाच आहे. त्यासोबतच तुम्ही आज माझ्या नावानी टुर्नामेंट ठेवून माझ्यावरही किती प्रेम आहे तुमचा ते तुम्ही दाखवलेलं आहे. त्याबद्दल तुमचा धन्यवाद. हायवे दिवा गाव हे नेहमी चर्चेचा विषय ठरतो काही ना काही कारणास्तव. आणि एक गोष्ट निश्चित ठेवा लक्षात की आम्ही तुमच्या पाठी मागे कालही होतो आणि आजही राहणार आणि उद्याही राहणार. इथे बरीचशी मंडळी माझी कॉलेजपासूनची परिचयाची आहेत, त्यामुळे तुम्हाला माझा स्वभावही माहिती आहे आणि माझा कार्यही माहिती आहे. त्यामुळे एक गोष्टीची निश्चिती ठेवा की तुम्ही माझ्याबरोबर जेव्हा जुडता तेव्हा कुठल्याही गोष्टीची चिंता करायची तुम्हाला गरज पडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही जसा प्रेम आज माझ्यावरती दाखवला तसा कायमस्वरूपी ठेवाल ही अपेक्षाही आहे आणि मला भरोसाही आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब. भरपूर चांगलं मनोगत साहेबांनी व्यक्त केलं आणि उल्लेखही साहेबांनी त्यामध्ये केला की जो प्रेम इतके वर्ष दाखवला आणि तो प्रेम साहेब सदैव तुमच्यावरती असणारच आहे. कारण तुमचे कार्य नेहमी चर्चेमध्ये राखलेले आहेत आणि मी तो उल्लेखही आवर्जून केला की जी समाजसेवा गेले कित्येक वर्ष सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांनी केली आणि आपल्याच पिताश्रींच्या पावलांवरती पाऊल ठेवून आज सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब देखील कार्यरत आहेत. सामना सुरू करायचा आणि नक्कीच साहेब तुमच्या प्रेमा खातीर येते अनेक वर्ष प्रत्येकी वर्ष साहेब तुमच्या प्रेमा खातीर अशाच प्रकारे स्पर्धा आयोजित करताना आपल्याला एकविरा ग्रुप हायवे दिवे टीम देखील नक्कीच पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाहीये. मॅचकडे आपण वळूया. स्कोरकार्ड आता आपल्याला पाहायला मिळतोय या सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 13 वरती 13 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर येते चेंडू जे शिल्लक आहेत येते 4 चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये लागलेत. नेक्स्ट बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, बट बॅटरी बॉलचा कॉन्टॅक्टही नाहीये. दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्राचा साखी आणि टीम टोटल आता 14 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड आहेत आणि खरं तर सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही वाट पाहत होतो की सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांची उपस्थिती कधी पाहायला मिळेल आणि आज अगदी वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता शुभेच्छा देण्याकरिता साहेब आलेत. जबरदस्त फटका आला फुल टॉस पॅन वरती आणि बॉलला थेट पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरद येतोय षटकार 6.
आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, आपण प्लीज बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. षटकार दरम्यान इथे आला आणि 6चा साख्याने टीम टोटल आपल्याला आता 20 वरती पाहायला मिळत आहे. आणि हा सामना देखील चांगलाच रंगेल असंच वाटतंय, ज्या प्रकारे फाईट बॅक दरम्यान दिला टीम पिंपलगडने. आणि नक्कीच सर्वांच्या माहितीसाठी देखील मी नक्कीच सांगेल, बादशाह 11 पिंपलगड टीम खेळत आहे. सर्वांनी बिभीषणजी पाटील साहेब ते देखील जे निकटवर्ती आहेत, सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे त्यांच्या नावाने ही टीम आहे. आणि त्यांचे सुपुत्र रॉबर्ट पाटील देखील या टीम मध्ये क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली लागला. दरम्यान येतो हा निर्धाव. आणि जेव्हा खरं तर मला अजूनही आठवतं, जेव्हा बादशाह 11 टीमने देखील स्पर्धा मामांच्या नावाने ऑर्गनाईज केली होती. मामा स्वतः येऊ नाही शकले, पण मामांनी खरं तर शुभेच्छा कॉल करून स्पेशली दिल्या होत्या. कारण युवांना प्रोत्साहन देणं हीच नेहमीच सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांची देखील ओळख राखलेली आहे. आणि युवा असतील, त्यात नंतर आज खरं तर आपले सर्व खेळाडू असतील, प्रत्येकी क्षेत्रासाठी सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचं योगदान नेहमीच राखलेलं आहे. कारण मी उल्लेखही केला की धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या मार्फत गेले कित्येक वर्ष समाजसेवेमध्ये साहेब अग्रेसर राखले. त्यातल्या त्यात आपले विद्यार्थीगण असतील, त्यातनाही नेहमीच पाठिंबा मामांनी दिला आणि हीच त्यांची ओळख राखलेली आहे. आणि खासदार झाल्यापासूनही जर आपण साहेबांचे कार्य पाहिले तर नेहमीच आपण पाहिले लोकसभेमध्ये महत्वाचे मुद्दे भिवंडी परिसरामधले साहेबांनी मांडलेत. हा फटका जबरदस्त आला, स्लॉट मध्ये होता आणि या प्लॉटचा बाहेर दरम्यान पाठवला बॅटर अक्षय जोशीचा बॅट मधनं. आणखीन एक धमाका षटकार. झाल्या दरम्यान 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता 26 धावा स्कोर कार्ड वरती आखेर एक झटका देखील लागलाय टीम बादशाह 11 पिंपलगडला. खेळ राखल्या दरम्यान आणखीन येत्या 3 षटकांचा आणि जिंकण्याकरिता आणखीन जर आपण बघले तर रन्स करायचं 43. आणि आपल्यामधनं रजा घेतात आज ज्यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राखली. सर्वांनी सुमेश शेठ म्हात्रे साहेबांची आज महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राखली आणि साहेबांचं आम्ही विशेषतः आभारही व्यक्त करतो की आज संपूर्ण एकविरा ग्रुपच्या प्रेमा खातीर साहेब आज आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता साहेब आपण आले. आपल्यामधनं रजा घेत आहेत सर्वांनी सुमेश शेठ म्हात्रे साहेब, त्यांच्यासोबत अलंकारजी पाटील साहेब, त्यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राखली. पुन्हा एकदा मी विशेषतः आभार व्यक्त करतो सर्वांनी सुमेश शेठ म्हात्रे साहेबांचा. तिसरं षटक गोलंदाज दरम्यान तयार होता बॉबी भोईर. बॉबी येतो या तिसऱ्या षटकामध्ये, पण अक्षय बॅटिंग जबरदस्त करतो आणि इथे कटरचा वापर दरम्यान करण्यात आला. राहुल पाटील दरम्यान आपल्याला क्रमांक 3 वरती पाहायला मिळतात. बघा येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण विचार केला तर हर्ष त्याचं देखील येणं बाकी आहे, त्यामध्ये देखील क्षमता आहे. या ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिली तर डॉट बॉलने केली आहे. गोलंदाज बॉबी भोईर आहे. बघा अजूनही चेज इतका सोपा नाहीये, कारण 43 करायचं आहेत. नेक्स्ट बॉल आता कटरचा वापर केला, बट बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि त्याचमुळे समोरच्या दिशेने हॅमर केलं बॅटर राहुल पाटीलने. लॉंग ऑफला बॉल फील्ड होता आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. अक्षय जोशी 2 कडक फटके आपण अक्षयचा बॅट मधनं पाकले.
पण इथे हा बॉल चांगला टाकला. बॉबीची हीच ओळख राखलेली की समोर जेव्हा रायटी बॅटर्स असतात ना तेव्हा तो नेहमी डॉमिनेट करतो. हे आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं. आणि याच सीझनच्या सुरुवातीमध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मला आठवतंय, सुपर 12ची ती मॅच मला आठवते आणि केतनच्या अगेन्स्ट काय जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. इथे कटरचा वापर केला पण बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती, ते रीड केलं अक्षय जोशीनं. पोल अँड पॉवरफुल अक्षय. आणखीन एक जबरदस्त फटका, येतो षटकार 6. पर्यंत 6 निर्धाव देखील फेस केलेत अक्षयने, पण त्यातल्या त्यात त्या व्यतिरिक्त जे 4 चेंडू तो खेळला त्यामध्ये 3 षटकार आहेत, 1 चौकार आणि त्याचमुळे रिकव्हरी देखील झाली आहे. आता फुल अँड बॉल पॅन वरती फ्लिकचा फटका आला, फील्ड राखेत डीप मिड विकेटला बॉल फील्ड होतोय, सिंगल मिळेल. तसेच आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत या ओव्हर ब्रेक मध्ये, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरिता करण्यात आली. असे सन्माननीय राजदादा म्हात्रे दादांचा आपण सन्मान करणार आहोत आणि तसेच समवेत वैभव दादा म्हात्रे देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण या ओव्हर ब्रेक मध्ये करणार आहोत. आणि अजूनही चेंडू लागलेत या ओव्हर मध्ये, येते शेवटचा एक चेंडू लागला. आणि हा बॉल दरम्यान येतोय निर्धाव. व्हाईट बॉल साठी कोणत्या प्रकार रिव्ह्यू नाहीच, अगदी क्रुशियल सिच्युएशनला देखील रिव्ह्यू दिला नाहीये. ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तोच फायनल राहणार आहे. खेळ समाप्त झाला. दरम्यान 3 षटकांचा अखेरता 69च्या चेज मध्ये 34 ऑन द बोर्ड, म्हणजे चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 35. शुभ सन्मान आपण करूया ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था करण्यात आली. असे सन्माननीय राजदादा म्हात्रे दादांचा आपण सन्मान करूया. आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय साहिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. साहिलजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण राजदादा म्हात्रे दादांचा सन्मान आपण करूया. कारण महत्वपूर्ण योगदान खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला राजदादा म्हात्रे यांच्या वतीनं देखील लाभलं. कारण या स्पर्धेमध्ये 3 दिवस पाण्याची सुविधा दादांनी आम्हाला करून दिली. दादा आपले आम्ही विशेष सन्माननीय वैभव दादा म्हात्रे दादांचे आपण सन्मान करूया. मी पिंट्या दादांना विनंती करतोय दादा आपल्या शिवस आपण वैभव दादा म्हात्रे दादांचा सन्मान आपण करायचा. वैभव दादांचा सन्मान निर्माण केला जातो, त्यांची आज महत्वाची उपस्थिती. मॅच कडे आपण वळूया. चेंडू लागले 12 आणि 12 मध्ये करायचं 35. सुजल आलाय. त्यानंतर सचिन दादा म्हात्रे दादांचे आपण सन्मान करणार आहोत या बॉल नंतर. खेचला ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड बॉल चाललाय कॉर्नरला, फील्डर आहे तिथे बॉल फुल केला जातो. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 35 चेंडू लागलेत 11-11 मध्ये करायचं जिंकण्याकरिता 34 34 धाब्यांची आणखी आवश्यकता. शुभ सन्मान निर्माण केला जातो मंचावरती. सचिन दादा म्हात्रे दादांचा सन्मान निर्माण केला जातो. शेतकरी संघटनेचे तेही सदस्य आहेत, दादांचाही सन्मान केला जातो. त्यानंतर सिद्धेश दादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचे आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय साहिल म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे.
राऊंड द विकेट. हा बॉल सोडून दिला आणि नो बॉल कॉल. ओव्हर स्टेपिंग. सुजल देखील स्पेशली पंजाबवरनं ट्रेनिंग घेऊन आलाय, बट सध्याच्या घडीला त्या ट्रेनिंगचा इफेक्ट तितकासा पाहायला मिळत नाहीये. नो बॉल पडला. आणि फ्रीटचा बॉल होता, बट फायदा जास्त घेऊ शकले नाहीयेत बॅटर. सिंगल मिळेल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 37 ऑन द बोर्ड, बट दबाव वाढतोय कारण चेंडू लागले 10 मध्ये जिंकण्याकरिता करायचा 32 धावा. मोठे फटके या क्षणाला हवेत टीम पिंपळगर. आणि महत्वाची गोष्ट की दोन्ही राईटी बॅटर्स ग्राउंड मध्ये आणि उजव्या हाताचा बॅटरसाठी वाऱ्याचा प्रवाह देखील अनुकूल. मिस्टॅमिक स्ट्रोक देखील बाहेर जातो, आपण ते पाहिले याआधी. लोबा फुल टॉस फायदा घेऊ शकले नाहीये. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंडच चाललाय. काऊ कॉर्नरला मिडल सिंगल. आता चेंडू लागलेत येते 9 आणि 9 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 31 धावा. 9 चेंडू लागलेत, 31 धाव्यांची आणखीन आवश्यकता आहे. आणि या क्षणाला परिस्थिती अशी आहे की इथे 3 बॉल वरती 3ही मोठे फटके हवेत किंवा मिनिमम 2 तरी मोठे फटके हवेत टीम पिंपळघरला. 9 मध्ये करायचं 31. नेक्स्ट बॉल स्लो वन पिक करू शकले नाहीयेत. येतोय डॉट बॉल. आता 8 मध्ये करायचं 31 धावा. कुठेतरी इथं आज बॅटिंग ऑर्डर मध्ये मिस्टेक झाली की काय, कारण चेज मोठा होता आणि या मोठ्या चेज मध्ये धनाजी पाटील मास यांची काय जबरदस्त व्यवस्था केली आहे एकविरा ग्रुपने. हुकचा फटका आलाय आणि जबरदस्त आलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. महत्वपूर्ण फटका येतोय. बॅटर राहुल पाटीलचा बॅट मध्ये षटकार. या बॉलवरती जर कोणती बाउंड्री नाही आली ना तर लास्ट ओव्हर मध्ये फार टफ जाणार आहे. शेवटचा बॉल अगदी महत्वाचा बॉल. 7 मध्ये 25. शेवटचा बॉल पुलचा फटका आला. बॉल फक्त उंच गेला. केतन येतोय तिथे आणि कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल म्हणजे अंतिम 6 चेंडू मध्ये आता करायचं 25. अंतिम बॉल वरती आणि आता 6 मध्ये करायचं 25. बॅटर आता दाखल झाला रॉबर्ट पाटील क्रमांक 4 वरती. चला अंतिम ओव्हरला सुरुवात करा प्लीज. थांबू नका, वेळ अजिबात नाही आपल्याकडे. आज अंतिम दिवस अन्यथा फायनल मॅच 2 ओव्हरची खेळवावी लागेल. चला घाई करा. पगलाच बॉल फिरवला. सुरुवात केली आहे डॉट बॉलने आणि आता 5 मध्ये करायचं 25 धावा. आणि हा सामना आता खिशामध्ये आहे टीम वेहळेचा. दिशांत पाटील सध्याचा घडीला जर आपण विचार केला या हंगामामध्ये मला असं वाटतं मोस्ट ऑफ स्पर्धेमध्ये टीम वेहळेला पुरस्कृत करण्याचं काम दिशांत पाटील उद्योजक सारंगाव यांनी केलेलं आहे. आणि दरम्यान सफलता मिळेल. झटका आणखीन एक लागलाय टीम पिंपळगरला.
आणि तसेच टीम पिंपलघर आणि टीम दापोडे आपल्याला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा लवकरात लवकर. पिंपलघरला सूचना ती असेल आणि त्याचप्रमाणे पुढील सामना जो आहे दोन्ही टीमसाठी ती सूचना सामना सुरू होण्याआधी जे आपले नियम आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन के की सामना सुरू होण्याआधी तुम्हाला आपली ऑफिशियल नोंदणी कंप्लीट करणं कंपल्सरी आहे. अदरवाईज 5 रन्सची पॅनल्टी मॅचमध्ये दिली जाईल. हर्ष आलाय आणि हर्ष आता जाईल देखील. बॅक टू बॅक धक्के. मौन उपवास केला 3 दिवसासाठी आणि त्यांची जी व्यवस्था करण्यात आलेली 3 दिवसांमध्ये सगळे जीएसटी टीडीएस कट करून ते मायनस केले जाणार आहेत पगारामधलं. हॅट्रिक बॉल. प्लॅन मिस आणि एक निर्धाव आणि शेवटचा बॉल राहिला या सामन्यामधला. सहजरित्या अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम फसवाई 70-80 गावदेवी स्पोर्ट्स वहळे. पुढील सामना टीम दापोडे रेडी राहा. सामना जसा संपेल क्विकली ग्राउंड मध्ये उतरा. शेवटचा बॉल देखील मिडल विकेट आणि विकेट मेडन समाप्त केला हा सामना 3 विकेट अंतिम ओव्हर मध्ये आणि एकही धाव खर्च नाही केली गोलंदाज निलेश पाटीलने. वेल बॉल निलेश, वेल प्लेड टीम वेहळे आणि हा सामना समाप्त. बाजी अगदी सहजरित्या मारली आहे टीम वेहळेने. खर तर अंतिम ओव्हर मेडन आलं, 3 विकेट आले, पण फार मोठा इम्पॅक्ट या मॅच मध्ये ज्या बॅटरने टाकला. एक परिस्थिती अशी होती की 50 बनतील की नाही प्रश्न होता, पण तो बॅटर आला आणि वेळेचा तो 360 आहे आणि काय जबरदस्त खेळ त्याने केला. 200 किलोमीटर जाऊन जी बॅट तो घेऊन आला त्या बॅटने त्याने जादू केली. तो भावेश थळे ठरला या सामन्याचा सामनावीर. सचिन दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. 200 किलोमीटर जाऊन जो वेळ गेला, सगळं जी मेहनत लागली ती फार उपयोगी लागली भावेश तळेसाठी. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. कॅमेरामॅन व्यासपीठ कव्हर करा. वेल प्लेड भावेश तळे, वेल प्लेड टीम वेहळे आणि पुढील सामन्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सामन्याला जशी पुढील सुरुवात होईल कॉम्बॉक्स मधून जोडले जातील पुन्हा एकदा जयवंतजी पाटील सर. धन्यवाद.
धन्यवाद विशाल पाटील. तत्पूर्वी आपण मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर या